पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. वन्स अगेन ऑल ऑफ यू वेलकम टू माय युट्यूब चॅनल सिंपल लर्निंग विथ नवाब सर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चेंज द वाईज इन सिंपल पास्ट टेन्स या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाईज, स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिव्ह वाईज, स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह वाईज, हाऊ टू चेंज ऍक्टिव्ह सेंटेन्स टू पॅसिव्ह वाईज, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला शेवटी स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. प्रथम आपण चेंज द वाईज म्हणजे काय ते समजून घेऊया. चेंज म्हणजे बदला, वाईज म्हणजे प्रयोग. म्हणजे जर वाक्य ऍक्टिव्ह असेल तर ते पॅसिव्ह वाईज मध्ये चेंज करा असा त्याचा अर्थ होतो. तर या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, साध्या भूतकाळामध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कशा प्रकारे केले जाते, कसं केलं जातं याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. प्रथम आपण काय करूया, ऍक्टिव्ह वाईज म्हणजे काय ते समजून घेऊया. तर स्क्रीनवरती बघा, या ठिकाणी त्याचा अर्थ दिलेला आहे. द सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स परफॉर्म द ऍक्शन. इट एम्फसाइजेस हू और व्हॉट डिड समथिंग मोर इम्पॉर्टंट गिवन टू सब्जेक्ट डुअर ऑफ द ऍक्शन, असं त्याचा अर्थ दिलेला आहे. या चारही वाक्यांचा अर्थ आहे, वाक्याची सुरुवात कर्त्याने होते म्हणजे क्रिया करणारा कर्ता अधिक महत्वाचा असतो. हे कोणी किंवा काय केले यावर जोर दिलेले असते. फॉर एक्झाम्पल, ही रोट अ लेटर, या वाक्यामध्ये ही या कर्ता आहे आणि त्याने पत्र लिहिले हे अधिक महत्वाचे आहे. अशा प्रकारे ऍक्टिव्ह वाक्य असतं. थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा की ऍक्टिव्ह वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली असते. त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह वाईजची रचना लक्षात ठेवावी लागेल. तर या ठिकाणी बघा, ऍक्टिव्ह वाईज स्ट्रक्चर इन सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळाची ऍक्टिव्ह रचना दिलेली आहे. ही रचना तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, तरच तुम्हाला त्यावरून पॅसिव्ह वाईज मध्ये रूपांतर करता येईल. तर ऍक्टिव्ह वाईजची रचना कशी असते बघा, सब्जेक्ट अधिक V2 प्लस ऑब्जेक्ट. आता ही रचना आपण समजून घेऊया. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रिया करणारा. V2 याचा अर्थ आहे वर्ब, मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप, म्हणून त्याला V आणि त्यानंतर टू असा अंक दिलेला आहे. आणि शेवटी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. अशी वाक्यरचना असते, ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. म्हणजे कर्त्यानंतर मुख्य क्रियापद आला पाहिजे आणि तो सेकंड फॉर्म मध्ये असला पाहिजे. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. हिअर आर सम एक्झाम्पल. ती बघा, आय रोट अ लेटर, याचा अर्थ आहे मी एक पत्र लिहिले. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, रोट याचं मूळ रूप राईट, या ठिकाणी सेकंड फॉर्म रोट. अ लेटर हा ऑब्जेक्ट. म्हणजे या रचनेप्रमाणे तुम्हाला हे वाक्य या ठिकाणी दिसून येईल. सेकंड बघा, दे बिल्ड अ सँड कॅसल. या वाक्यामध्ये दे हा कर्ता आहे, बिल्ड हा मुख्य क्रियापद आहे सेकंड फॉर्म मध्ये, अ सँड कॅसल हा ऑब्जेक्ट आहे. त्याचा अर्थ आहे, या वाक्याचा अर्थ त्याने वाळूचा किल्ला बांधला. ही एट लंच, या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे, एट हा मुख्य क्रियापद आहे सेकंड फॉर्म मध्ये, त्याचं मूळ रूप आहे ईट, लंच हा ऑब्जेक्ट आहे. अर्थ त्याने दुपारचे जेवण केले. शी फिनिश्ड होमवर्क, या वाक्यामध्ये शी कर्ता आहे, वर्ब आहे सेकंड फॉर्म मध्ये, होमवर्क हा ऑब्जेक्ट आहे, तिने गृहपाठ संपवला. या चारही वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सिंपल पास्ट टेन्स मध्ये वर्ब हा सेकंड फॉर्म मध्ये येतो. ही वाक्यरचना तुम्ही लक्षात ठेवायची. या वाक्यरचनेवरून तुम्हाला ऍक्टिव्ह वाईज ऑफ सिंपल पास्ट टेन्स हे वाक्य तुम्हाला ओळखता येईल. आता आपण पॅसिव्ह वाईजचा अभ्यास करूया. पॅसिव्ह वाईज म्हणजे द सेंटेन्स बिगिन विथ ऑब्जेक्ट. द फोकस इज ऑन द ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्शन. इट एम्फसाइजेस व्हॉट हॅपन रादर दॅन हू डिड इट. याचा अर्थ वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते, म्हणजे क्रियेचा कर्म अधिक महत्वाचा असतो. हे कोणी केले यापेक्षा काय झाले यावर भर दिला आहे. तर पॅसिव्ह वाईज म्हणजे काय, तर वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झालेली असते. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऍक्टिव्हचं ज्यावेळी आपण पॅसिव्ह वाईज मध्ये रूपांतर करतो त्यावेळी कर्ता आणि कर्म या दोन शब्दांची जागा बदलते. पॅसिव्ह वाक्यामध्ये सुरुवातीला कर्म येतो, ऍक्टिव्ह वाक्यामध्ये सुरुवातीला कर्ता येतो. पॅसिव्ह वाक्यामध्ये मूळ वाक्याचा कर्ता हा बाय नंतर लिहावा लागतो, तो वाक्याच्या शेवटी जातो. आणि वाक्याची सुरुवात कर्माने झाल्यामुळे त्याला
पॅसिव्ह वॉइस म्हणतात, कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या वाक्यामध्ये काय झाले याला अधिक महत्व असते. या ठिकाणी आपण पॅसिव्ह वॉइस स्ट्रक्चरचा आपण अभ्यास करूया. पॅसिव्ह वॉइस स्ट्रक्चर इन सिंपल पास्ट टेन्स. तर तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता यावं असं जर वाटत असेल तर ही रचना तुम्ही पाठांतर करा. रचना बघा. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. वाक्याच्या शेवटी मूळ वाक्याचा कर्ता बाय नंतर लिहावा लागतो. आता ही वाक्यरचना आपण समजून घेऊया. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, वॉज वेअर ही सहाय्यकारी क्रियापद आहेत. वॉज हे एकवचनी आहे, वेअर अनेकवचनी आहे. वॉज होता, होती, वेअर होते अनेकवचने. कर्म अनेकवचने असेल तर वेअर घ्यायचं. V3 म्हणजे काय तर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, मुख्य क्रियापदाचे तिसरं रूप. प्लस बाय सब्जेक्ट म्हणजे मूळ वाक्याचा कर्ता बाय नंतर पॅसिव्ह वाक्यामध्ये लिहावं लागतं. ही वाक्यरचना तुम्ही पाठांतर केली तर ऍक्टिव्हचं तुम्हाला पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येईल. आता या ठिकाणी बघा, ऍक्टिव्ह वाक्य आहे आय रोट अ लेटर. या वाक्याचं आपण या वाक्यरचनेप्रमाणे या वाक्यरचनेच्या मदतीने पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करूया. लेटर हा ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला घेतला. एकवचनी असल्यामुळे वॉज या ठिकाणी घ्यावा लागेल. पॅसिव्ह वाक्यामध्ये मुख्य क्रियापद नेहमी थर्ड फॉर्म मध्ये, म्हणून रोटचा बदल आपण रिटर्न मध्ये केला. आणि या वाक्याचा जो कर्ता आहे आय, तो बाय नंतर घेतलेला आहे. आता या वाक्याची सुरुवात सर्वनामाने झालेली असल्यामुळे पॅसिव्ह वाक्यामध्ये बाय नंतर सर्वनामाची द्वितीय विभक्ती घ्यावी लागते. तर तुम्ही या ठिकाणी ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे जर वाक्याची सुरुवात सर्वनामाने झालेली असेल तर पॅसिव्ह वाक्यामध्ये त्या सर्वनामाची द्वितीय विभक्ती वापरावी लागते. आता या ठिकाणी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस या दोन्ही वाक्यांची रचना दिलेली आहे. ऍक्टिव्ह वाक्याची रचना आपण मगाशी समजून घेतली बघा. कर्ता क्रियापदाचे दुसरे अधिक कर्म, आणि खाली या ठिकाणी पॅसिव्ह वॉइसची रचना दिलेली आहे. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजे या दोन्ही रचना तुमच्या पाठांतर असणे आवश्यक आहे. जर पहिली रचना पाठांतर असेल तर तुमच्या लक्षात येईल की दिलेल्या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्येच पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे. आता या रचनेवरून आपण आणखीन काही वाक्यांचा या ठिकाणी अभ्यास करूया. पहिलं वाक्य आहे सायंटिस्ट डिस्कवर अ न्यू वॅक्सिन. या वाक्यामध्ये सायंटिस्ट हा कर्ता आहे, डिस्कवर मुख्य क्रियापद आहे, सेकंड फॉर्म मध्ये आहे, न्यू वॅक्सिन हा ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला आपण न्यू वॅक्सिन घेऊया कारण तो ऑब्जेक्ट आहे. एकवचनी म्हणून वॉज घेऊया. डिस्कवर हा तसाच येईल, थर्ड फॉर्म त्याला थर्ड मध्ये सुद्धा थर्ड फॉर्म मध्ये ईडी प्रत्यय लागतो आणि शेवटी बाय नंतर मूळ वाक्याचा कर्ता सायंटिस्ट. अ न्यू वॅक्सिन वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट. वी एट लंच. आता या सेकंड वाक्याचा विचार करूया. हे पहिलं वाक्य ऍक्टिव्ह आहे, त्याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करूया. लंच हा ऑब्जेक्ट आहे, तो या वाक्यरचनेप्रमाणे प्रथम येईल. लंच एकवचनी असल्यामुळे वॉज. एटचं तिसरं रूप इटर्न आहे आणि शेवटी या ठिकाणी कर्ता बाय नंतर घेतलेला आहे. कर्ता वी, त्याची द्वितीय विभक्ती वी हा सर्वनाम आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बदल करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला मुख्य क्रियापद जी आहेत त्यांची तिन्ही रूपं पाठांतर तुम्हाला करावी लागतील. या ठिकाणी बघा, एक ग्रुप तुमच्या समोर या ठिकाणी दिलेला आहे. एक ग्रुप मध्ये जी क्रियापदं घेतलेली आहेत त्यांची तिन्ही रूपं म्हणजे पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप वेगवेगळं आहे. फॉर एक्झाम्पल गो, वेंट, गॉन. म्हणजे या टाईपची जेवढी क्रियापद आहेत तेवढी सगळी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत आणि ए ग्रुप मध्ये आहेत. हा ग्रुप तुम्ही पाठांतर करायचा. त्याच्यानंतर बी ग्रुप तुम्ही पाठांतर करायचा आहे. बी ग्रुप मध्ये जी क्रियापदं घेतलेली आहेत त्यांचं दुसरं आणि तिसरं रूप समान आहे. मग या टाईपची जेवढी आहेत तेवढी या ठिकाणी घेतलेली आहेत. त्याच्यानंतर सी ग्रुप आणि डी ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल. सी ग्रुप मध्ये ज्या क्रियापदांची तिन्ही रूपं समान आहेत ती या ठिकाणी घेतलेली आहेत. तर सगळी या ठिकाणी सी ग्रुप मध्ये आलेली आहेत, एवढीच आहेत ती तुम्ही पाठांतर करा. आणि डी ग्रुप मध्ये तुमच्या लक्षात येईल हा तक्ता बघितल्यावरती की या ठिकाणी मुख्य क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो सेकंड फॉर्म मध्ये आणि थर्ड फॉर्म मध्ये. म्हणजे जी क्रियापद ए, बी आणि सी मध्ये बसत नाहीत ती डायरेक्टली डी ग्रुप मध्ये येतात. तर तुम्हाला ए, बी, सी ही तीन ग्रुप तुम्हाला पाठांतर करावे लागतील चांगल्या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला डी ग्रुप हा तुमचा आपोआप होणार आहे. तर तुम्ही क्रियापद पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला वाक्याचा टेन्स ओळखता येईल. त्याचबरोबर यू कॅन इझिली चेंज इनटू पॅसिव्ह वॉइस. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेली आहे तुम्हाला सोडवण्यासाठी. सगळी सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहेत आणि मुख्य क्रियापद
या ठिकाणी प्रत्येक वाक्यामधलं मुख्य क्रियापद या ठिकाणी ब्लॅक फॉन्ट मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सहज पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येईल. पॅसिव्ह वाक्याची रचना लक्षात घ्या आणि या वाक्याचं रूपांतर तुम्ही पॅसिव्ह वॉइस मध्ये करण्याचा प्रयत्न करा. पहिलं वाक्य आहे शी कुक डिनर. या वाक्यामध्ये शी कर्ता आहे, कुक मुख्य क्रियापद आहे आणि डिनर हा ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट तुम्हाला प्रत्येक वाक्याच्या शेवटी मिळणार आहे. तो फक्त एकवचनी आहे की अनेक वचनी आहे तो बघा. जर तो एकवचनी वाटला तर तुम्ही वॉज वापरा, अनेक वचनी वाटला तर वेअरचा वापर करा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे. हाऊ टू चेंज ऍक्टिव्ह इनटू पॅसिव्ह इन सिंपल पास्ट टेन्स हा घटक तुमच्या लक्षात आलेला असेलच. जर आला नसेल तर हा व्हिडिओ परत बघा. आवडला तर शेअर करा. पुन्हा आपण नवीन कंटेंटसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.